श्री स्वामी समर्थ. देव आपल्याच अंतरंगात आहे, आपल्यामध्येच तो वस्तू आहे. हे कसं ओळखायचं? हे ओळखणं काही खूप कठीण नाही आहे, अगदी सोपं आहे. आपल्यामध्ये जेव्हा काही असे सगळे बदल दिसतात, तेव्हा ओळखायचं की आपल्या अंतरंगात, आपल्या कणाकणात देव वसत आहे. आता अशा या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमच्या लक्षात येतं की देव आपल्या अंतरंगात आहे? मग ऐका तर. जेव्हा बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असेल, भरपूर गोंधळ असेल आणि कितीही गलबला असेल, काहीही परिस्थिती असली तरीसुद्धा आपल्या मनाची शांती ढळत नाही, तेव्हा ओळखायचं देव आपल्यामध्ये आहे, मनात आहे, अंतरंगात आहे. जेव्हा कुणाचं कितीही भलं झालं तरी त्याचा आपल्याला द्वेष न वाटता प्रेम वाटतं, तेव्हा ओळखायचं की देव आपल्यामध्ये आहे. कधी कोणाबद्दल वाईट करण्याची इच्छा होत नाही. नेहमी आपण सगळ्यांना मदत करावी असंच आपल्या मनात येतं, तेव्हा ओळखायचं की देव आपल्यात आहे. कधीही एकटं बसलो तरीसुद्धा आपला आत्मा शांत असेल आणि आपण स्वतःचा अहंकार जर सोडला, मीपणा सोडला, तर जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद म्हणजेच आपल्यामधला देव आहे. आपण कुठल्याही संकटात असलं तरी आपला विश्वास कायम असतो, तो कधीही हरवत नाही. आणि म्हणूनच त्यावेळेला देवाचं नाव घेतलं की आपलं मन कसं शांत होतं. मग ओळखायचं देव आहे आपल्यामध्ये. कधीसुद्धा आपल्याला कुठल्याही गोष्टीवरनं राग आला तरीसुद्धा तो पटकन घालवता आला पाहिजे. म्हणजेच क्षमाशीलता आपल्याला जमली पाहिजे. ती जमली की समजायचं देव आपल्यामध्येच आहे. आपण आयुष्यात स्वतःवर प्रेम तर करतोच, पण दुसऱ्यावर प्रेम जेव्हा आपण करायला लागू, ते प्रेम जेव्हा आपल्या मनातला राग, लोभ, मोह, मदमत्सर हे सगळे षड्रिपू निघून जातात, तेव्हा होतं. तेव्हा ओळखायचं की आपल्यामध्ये देव आहे. ज्या वेळेला लक्षात येतं की आपली ताकद कुठलाही निर्णय घेण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आपण ताकद आपली वाढवतो, तेव्हा ओळखायचं आपल्यात देव आहे. मनात कृतज्ञता निर्माण होते ना, तेव्हा ओळखायचं की आपल्या मनात देव आहे. लक्षात ठेवा, देव बाहेर नाही, तो तुमच्या आतच आहे, मनात आहे. तो दिसत नाही, पण त्याची जाणीव आपल्या मनातनंच होते. आणि मन जेव्हा आपलं शांत असतं तेव्हा